आईने दीदीला गप्प राहण्याचा इशारा केला आणि दीदीऐवजी तिने स्वतःच नाही असं उत्तर दिलं. ती फक्त 26 वर्षाची आहे. पण आंटी मान्य करायला तयार नव्हत्या. तुमची मुलगी नक्कीच 32 वर्षाची असेल. आई बाप्पा गप्प बसले, पण आंटी म्हणू लागल्या, तुम्ही लोक हुंड्याचं काय करता? आई म्हणाली, मी काय देऊ? तिला इतकं ऐकावं लागलं. इतक्यात दीदी अचानक उठली आणि हॉलच्या बाहेर गेली. काकूंना वाटलं की हे खूप विचित्र आहे आणि यावेळी त्या उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, सर्वप्रथम ही मुलगी खूप म्हातारी आहे आणि वरचढ आहे. खूप तामझामही मारली. अजून कितीही बघा, पण अशा मुलीशी लग्न करू नये. माझ्या मुलाला अनेक स्थळ आले आहेत आणि तो त्याच्यापेक्षा लहान, सुंदर आणि हुंडा न घेणाऱ्या मुलीशी नाते जोडायला तयार आहे. ती आंटी शिव्या देत निघून गेली. त्याचे आई वडील पण निघून गेले. ते गेल्यावर आई पण रडायला लागली, कारण मी याआधी कधीच अशा परिस्थितीचा सामना केला नव्हता. पण आज खूप झालं होतं. बहीण पण अलगद खोली उघडून आतमध्ये गेली. आईबाबा वेगळ्याच काळजीत होते. वातावरण खूप विचित्र झालं होतं. पण मी सगळ्यांना सांगितलं की हे नॉर्मल आहे. ते इतर गोष्टींबद्दल बोलत होते. मी पटकन रात्रीचं जेवण बनवलं. सर्वांना टेबलावर यायला सांगितलं. काही वेळाने आईबाबा आले, हात धुतले आणि दीदीलाही हाक मारली आणि बाहेर यायला सांगितले. पण दीदीने दार उघडले नाही. मी 2-3 वेळा दार ठोठावले, पण आतून काहीच उत्तर आले नाही. मी अडचणीने माझ्या बाबांकडे पाहिलं आणि त्यांनीही दुर्लक्ष करत पाहिलं. आम्हाला जेवायला बसावं लागलं. खोली बंद करून दीदी रडत असेल असं आम्हाला वाटलं. पण आता 4 तास उलटून गेले होते आणि दीदीने अजून दरवाजा उघडला नव्हता. जेवण झाल्यावर मी दीदीच्या खोलीचा दरवाजा ठोठावला. पुन्हा मोठा आवाज झाला, पण यावेळी दीदीने मला उत्तर दिलं नाही. आता मला थोडी काळजी वाटू लागली. मग मी पप्पांना म्हणाले की मला काही बरोबर वाटत नाही. तुम्ही हा दरवाजा कसाही उघडा. मला खूप दीदीची काळजी वाटते. आता पप्पासुद्धा घाबरले, कारण दीदीने असं कधीच केलं नव्हतं. म्हणून वडील आणि धाटक्या भावाने मिळून दरवाजा तोडला. पण दार तोडताच समोर आलेले दृश्य पाहून पायाखालची जमीन सरकली. दीदी आमच्या समोरच तिच्या पलंगावर पडली होती. मी अगदी पुढे होती आणि दीदीला सरळ केलं. ती खूप अशक्त होती आणि तोंडातून थोडेसे पाणी येत होते. आम्ही खूप घाबरलो. मी काळजीत पडले आणि तिला तपासलं. शिरा खूप हळू चालत होत्या. आई आणि मी पप्पांना म्हणालो, पप्पा, दीदीला काय झालंय? आई बाबा तिला दवाखान्यात घेऊन जात होते. जणू तिचे हातपाय सुन्न झाले होते. तरुण मुलीला अशा अवस्थेत पाहणे हे धाडसाचे कृत्य होते. आम्ही सर्वांनी यावेळी तिला दवाखान्यात नेलं. तिथे तिच्यावर इमर्जन्सी उपचार करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार अजून थोडा वेळ उशीर झाला असता तर कदाचित माझ्या बहिणीला वाचवणे अशक्य झाले असते. डॉक्टर सांगत होते की ही पोलीस केस आहे आणि आम्हाला पोलिसांना कळवावे लागेल. पण माझ्या वडिलांनी त्यांना खूप विनंती केली की आमची मुलगी बदनाम होईल. डॉक्टर वडिलांची असहायता समजून पोलिसांना माहिती दिली नाही. काही दिवसांनी परत एक स्थळ आलं. नातं पक्क होईल अशी आम्हाला पूर्ण आशा होती. यावेळी आम्ही त्या अनुषंगाने तयारी केली होती आणि आम्हाला जे अपेक्षित होतं तेच घडलं. पाहुण्यांची चांगलीच काळजी घेतली गेली होती. चर्चेदरम्यान महत्त्वाच्या गोष्टीही एकमेकांशी मिटल्या. दीदी घाबरली होती. आजही कदाचित तिला नाकारले जाईल अशी भीती वाटल्याने ती घाबरून पुढे आली. पण काही वेळातच दीदी बसली. नंतर त्याने दीदीसमोर नात्याला होकार दिला आणि शगुन म्हणून काही पैसेही दीदीच्या हातावर ठेवले. आईबाबांचे तोंड उघडेच राहिले, कारण हे नाते इतक्या लवकर फायनल होईल असं त्यांना वाटलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी यावेळी कोणत्याच आक्षेप घेतला नाही.
दीदी लाजून आतमध्ये गेली आणि दीदीचे आकाशसोबतचे नाते पक्के झाले. मी स्वतःच तिथं होती. बहिणीसाठीही खूप आनंद झाला. अखेर तिच्या सहनशीलतेची फळ तिला मिळणार होते. एक सुशिक्षित आणि चांगला डॉक्टर तिचा जीवनसाथी होणार होता. माझ्या घरी आमंत्रण दिलं. 3 दिवसांनी आई बाबा मुलाच्या घरी जाणार होते. आम्हीही आमच्या बाजूने खूप तयारी केली होती आणि 3 दिवसाच काही बाबा आकाशच्या घरी गेले. मुलाचं घर खूप छान होतं. ते घडले आणि घरात आरामासाठी सर्व काही हजर होते. आई बाबा आणि मला घर पुन्हा पुन्हा पाहून आनंद होत होता. मुलगासुद्धा खूप संस्कारी आणि प्रेमळ होता. सगळं छान होतं. सगळं छान वाटत होतं. म्हणूनच आम्ही तिथे बसलो होतो. अंकितची आई म्हणाली, ताई, मला तुमच्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. मला आशा आहे की तुम्हाला माझा मुद्दा समजला असेल. तिने माझ्या आईला सांगितल्यावर आई म्हणाली, काय प्रकरण आहे ते सांगा. तेव्हा आकाशची आई म्हणाली, खरं तर मी शुगर आणि डायबिटीजमुळे आजारी आहे. बीपीसुद्धा आहे मला आणि माझी तब्येत कधी कधी बिघडते. हे मला माहीत नाही. त्यामुळेच आकाशच्या वधूला तुम्ही घरी आणावे म्हणजे मी शांततेत मरू शकेल. माझी एकच विनंती आहे की लवकरात लवकर लग्नाची तारीख द्या. आकाशच्या आईचं हे सांगणं ऐकताच आई वडिलांकडे बघू लागली. कारण आई एकटी हा निर्णय घेऊ शकत नव्हती. म्हणून तिला वडिलांचे मत जाणून घ्यायचे होते.